नरहरी झिरवाळांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचं पाहायला मिळतंय। वडील नरहरी झिरवाळ अजितदादांसोबत तर पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबत जाणार असंही कळतंय। गोकुळ झिरवाळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विधानसभा लढण्यासाठी इच्छुक आहेत। अधिकची माहिती कर आमचे प्रतिनिधी किरण आपल्या सोबत। किरण, चर्चा होत्या मात्र आता नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर दिसतात। श्रद्धा, खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये नरहरी झिरवाळ यांच्या समोर कोण उमेदवार असणार अशा स्वरूपाची चर्चा रंगलेली असतानाच त्यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ यांच्याकडनं अनेकदा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं बोललं गेलेलं आहे। आणि त्या सगळ्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे देखील त्यांनी मागणी केलेली होती। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आजच्या दिवशी नाशिकच्या दिंडोरी विधानसभा मतदारसंघामध्ये शिवस्वराज्य यात्रा येते आणि त्या दरम्यान जयंत पाटील देखील उपस्थित असणार आहे आणि त्यांच्याच स्वागताचे बॅनर लावल्यानंतर गोकुळ झिरवाळ ते नरहरी झिरवाळ यांच्या समोर उमेदवारी करणार का अशा स्वरूपाची चर्चा रंगली आहे। त्यामुळे या सगळ्या शिवस्वराज्य यात्रेच्या दरम्यान गोकुळ झिरवाळ उपस्थित राहतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। हो बरोबर किरण, असं जोडले राहा। आणखी एका पुढच्या बातमीचे अपडेट्स तुमच्याकडून घ्यायचे आहेत। शरद पवारांची नाशिकच्या दिंडोरीमध्ये नरहरी झिरवाळ यांच्या विरोधात नवी राजकीय खेळी पाहायला मिळते। सुनीता चारोस्कर आज जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत असंही दिसतंय। नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत आणि नरहरी झिरवाळ हे अजितदादांसोबत तर पुत्र गोकुळ झिरवाळ शरद पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा।